मराठी माणसाचा कैवारी बोलला तर बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर आता काय शिवसेनेचं, तर दोन भावं जर एकत्र आली असती, उद्धव साहेब आणि राजसाहेब, तर कुठे कुठे कोणाची ताकद आहे का ना हलवायची, पण का येत नाही आहे. तर अशा प्रकारे हे राजकारण झालं. हे राजकारण कुठपर्यंत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? हे जे चाललं आहे ते बरोबर आहे का? नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजकालचं जे राजकारण चालू आहे ते तुम्हाला बघून राग येतोय की नाही? साहजिकच येत असेल, पण दाखवणार एक्सप्रेस करणार. कारण काही बोललं तर सरकार विरुद्ध बोललं, नाही बोललं तरी कोणाला काही फरक पडत नाही आहे. ते चाललं. पण किती वेळ गोष्टी सहन करायच्या, पेशन्स कितीपर्यंत ठेवायच्या? आता तुम्ही विचार करा. आता हल्लीच्या 1-2 दिवसाची न्यूज आहे की आता राज ठाकरे पण BJPमध्ये त्यांचं युती होणार. आता ह्यांची युती झाल्यानंतर नेमकी फायदा कोणाला आहे आणि कोणाचा तोटा आहे? त्याच्यामध्ये शिंदे गटाला फायदा आहे का? खरंच आहे का? मला तसं दिसत नाही आहे. मला त्याच्यामध्ये असं वाटतं आहे की शिंदे गटाचा लय मोठा नुकसान होणार आहे. आणि मला असं वाटतं आहे आता हे जे बघून की देवेंद्र फडणवीस, मला वाटतं शिंदेची शिवसेना ती पण संपवून टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये असं झालं आहे की आता जेव्हा ह्या लोकांनी शिवसेना, जी मूळ शिवसेना जी फोडली, तेव्हा फोडून हे लोकांनी स्वतः म्हणजे शिवसेना क्लेम केला आणि स्वतः ते शिवसेनेचं नाव मिळवलं. आणि जेव्हा निघाले तेव्हा ह्यांच्याकडे काहीतरी 18 काय खासदार होते असं म्हणतात. त्याच्यातले काय 13 का 14 खासदार ह्यांच्याकडे आहेत, शिंदे गटाकडे गेले. आता ते 13-14 आमदार कुठे? आणि आता ह्यांना जे ऐकण्यात आलं आहे न्यूजच्या हिशोबाने, न्यूज आपण ते सूत्रपुत्र काय आपल्याला आपण तर न्यूज बघतो आणि बोलतो. न्यूज पण तर बिकाऊच आहे, पण जे आपण बघतो आहे आजकाल जे वातावरण चालू आहे की यांना 6 सीट भेटणार आहे. आता जिथे यांचे खासदार, जे विद्यमान आमदार बोलतो, विद्यमान खासदार यांचे 13 का 14 आहेत. मग आता त्यांचं काय? आता ह्या शिंदे गटामध्ये पण बंड होणार आहे का? शिंदे गटाचे पण खासदार तर कोणत्या पक्षामध्ये जाणार आहे? यांच्या आपापसामध्ये काय? आता मी ऐकण्यात असं पण न्यूज येते की शरद पवार गटामध्ये पण काही आमदार खासदार हे बंडखोरी करणार आहेत. साहजिकच आहे. ते लंके काय, ते एक लंके आहेत, ते पण आता गेले शरद पवारांकडे. आता लोकसभेला डायरेक्ट त्यांना लोकसभेची तिकीट, जो आमदार होता त्याला आता सीधा लोकसभेची तिकीट मिळाली. नाव प्रसिद्ध आहे. कोविडच्या याच्यामध्ये त्या लंकेने बरीच काही सोशल ॲक्टिव्हिटी केल्या होत्या. ते दिसलं आणि मीडियामध्ये पण देशभरात ते दिसण्यात आलं की त्यांनी खरंच चांगलं खूप काम केलं आहे. बघा, ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगलंच बोलणं. सो आता हे सगळ्या गोष्टी बघून आता शिंदे विद्यमान खासदारांचं काय? कोणाला घरी बसवणार, कोणाला सीट देणार, कोणती सीट देणार? आता ऐकण्यात आलं आहे की मुंबई दक्षिण वॉर्डमध्ये सीट मला वाटतं राज ठाकरेचे सुपुत्र अमित ठाकरे यांना देण्यात येणार आहे. आणि शिर्डीची सीट बाळा नांदगावकर. आणि उत्तर, म्हणजे मी ज्या एरियामध्ये जातो अंधेरी, ते उत्तर विभागातली सीट ती पण सीट क्लेम करते, पण वाटतं ती सीट भेटणार नाही आहे. तर अशा प्रकारे हे राजकारण झालं. हे राजकारण कुठपर्यंत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? हे जे चाललं आहे ते बरोबर आहे का? किती एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण चाललं आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे लोक बोलतात आता येतील इलेक्शनचा प्रचार करायला, मी हे देणार, मी ते देणार, मी हे करणार, मी ते करणार. मुळात एवढी वर्ष गेले तर माझं वय आता 32 वर्ष आहे. काय केलं? बाळासाहेब ठाकरे होते, खरंच त्यांच्या नावालाच एवढी पसंती होती की कॅन्डिडेट कोण उभा आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये पण बोललो, कॅन्डिडेट कोण उभा आहे कोणीच बघायचं नाही. आजकालचे पण आपल्या घरचे जे एजेड माणसं आहे, जे वयस्कर माणसं आहे, वृद्ध माणसं आहे, ते लोक बिना बघता शिवसेना, त्यांना माहीत नाही की कोण कॅन्डिडेट उभा आहे, कोण काय. फक्त काय, बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाचा कैवारी बोलला तर बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर आता काय शिवसेनेचं, तर दोन भावं जर एकत्र आली असती, उद्धव साहेब आणि राजसाहेब, तर कुठे कुठे कोणाची ताकद आहे का ना हलवायची, पण का येत नाही आहेत? ह्यांना दोघांना पण जनतेचं भलं करायचं आहे, पण का एकत्र येत नाही आहेत? हा एक गरीबावर, माझ्यासारख्या सामान्य गरीब तरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडलेला हा प्रश्न. तर हे दोघे एकत्र आले तर दोघांना पण गोरगरिबांसाठी करायचं आहे, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या. मग ह्याच गोष्टी दोघांच्या आपापसामध्ये भांडणं मिटवून का एकत्र येत नाही आहेत?
हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो अजूनपर्यंत काही कळत नाही आहे, समजत आहे. मध्ये ऐकलं की टाळी मारली, यांनी त्याला मारली, त्यांनी त्याला मारली, पण टाळी का वाजली नाही. सो असंच हे असं राजकारण घडत आहे. आता ह्याच्यामध्ये शिंदे गटाचं काय होणार आहे? काही खरंच की ईडी या सगळ्या गोष्टीच्या धमक्या, आता तर असंच वाटू लागलं आहे की ईडी बीडीच्या धमक्या ज्या त्यांच्यामध्ये सरनाईक त्यांना दिलेलं, त्यांनीच त्यांना कन्व्हिन्स केलं. त्याच्यानंतर पक्ष फुटले, गोळीबार करतो आमदार, BJPचा आमदार डायरेक्ट चौकीमध्ये गोळीबार करतो. आता या अशा गोष्टी बघायला म्हणजे पोलिसांची काही धाक राहिली नाही. अशा गोष्टी सगळ्या होत आहेत. आपण काय करायला पाहिजे? पण मराठी माणसांनी काय केलं पाहिजे? आता मराठी माणूस मला वाटतं मुंबईमधून ते लोक हद्दपार करतील मला वाटतं BJP सरकार आल्यावर, असंच दिसून येत आहे. मेट्रो शेड ते आपलं आरे एवढं सुंदर हे होतं जंगल, ते पण आता छाडून टाकतायत. तिथे पण आता बघा, तुम्ही बघा एकदा जाऊन कधी कधी तिकडे गेलात तर पहिला कसं होतं आणि आता कसं आहे. सो काय चाललं आहे या सगळ्या गोष्टी? मराठी माणसाला नेमकी संपवण्याचा यांचा डाव आहे का? आता तर मला तसंच वाटत आहे. मराठी माणसांना आता इथे जगणं मुश्किल झालेलं आहे. असं करतील पुढच्या वेळेला, कारण महागाई इथे माणूस राहील कसा. म्हणून मी सांगतो नेहमी, गरीब गरीब बनत चाललं आहे, श्रीमंत बनत चालला आहे. अशा जर सतत गोष्टी होत राहिल्या तर काय मराठी माणसाचं काय? बघा एकदा विचार करा नक्की. आणि कोणतरी तुमच्या विभागातला कोणतरी चांगला जो समाजसेवक आहे, अशा लोकांना सपोर्ट करून त्यांना प्रोत्साहन करून ते लोकांनी निवडून द्या. म्हणजे चांगल्या व्यक्तीला निवडून द्या, जेणेकरून आपल्या विभागातील चांगलं काम करेल. आता अशा फालतू लोकांना निवडून दिलं हे लोक आपली पोळी भाजून स्वतःचं सगळं व्यवस्थित करून लोक काय मागतात? तुम्ही सगळं काही करा गोष्टी, लोकांना काही गोष्टी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही द्यायला पाहिजे, ते पण देऊ शकत नाही आहे. पाण्याचा किती प्रॉब्लेम होतो आहे. तर मुंबईमध्ये ठीक आहे पाणी आहे, गावखेड्यांमध्ये जिथे पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी का नाही पाणी पोचत आहे? आपलं पाणी पाकिस्तानला जातं आहे. मग तेच काही गोष्टी करून आपल्या विदर्भ या साईडला जिथे दुष्काळग्रस्त एरिया तिथे का नाही पोचत आहे? हा एक मोठा आहे. किती वर्ष असंच सगळं रखडलेलं आहे, का नाही होत आहे? बघा जरा कृपया करून ह्या इलेक्शनला सगळ्यांनी विचार करावा. आणि बघा तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर जय महाराष्ट्र.